रवी राणांच्या वक्तव्यावरून अमरावती भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत। भाजपच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेत राणांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तिकीट देण्याचा किंवा कापण्याचा अधिकार केवळ पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं। आमदार राजेश वानखडे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसळ आणि आमदार प्रवीण पोटे यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। आमच्या पार्टीचा तिकीट कापण्याचा विषय वरिष्ठ भाजप नेते ठरवतात। आमच्या पार्टीच्या बद्दल कोणी बोलू नये, आमच्या पार्टीबद्दल कोणी बोलत असेल तर सर्व आम्ही एकत्र येणार, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राजेश वानखडे यांनी दिली। भाजप पक्षामध्ये आजपर्यंत पक्षाच्या तिकिटाचा फायनल हे पार्लमेंटरी बोर्डातच होत असते। कोणाची तिकीट मी कापली, कोणाला मी देतो हा विषय तर होऊ शकत नाही। त्यामुळे रवी राणा यांच्या या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य नाही। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली, असं स्पष्टीकरण प्रताप अडसळ यांनी दिलं। तसेच प्रवीण पोटे यांनी देखील रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली। बाहेरच्या व्यक्तीने तिकिटावर बोलणं हे योग्य नाही। बाहेरच्या लोकांनी बोलू नये। कुणी दावा करत असेल तर तो दावा खोटा आहे, हा संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रवीण पोटे म्हणाले। बाईट बाईट आणखी बाईट असंतर आमच्याच भरोशावर तुमची पार्टी चालते आहे, याचा तुम्ही थोडंसं भान ठेवलं पाहिजे। आणि राहता काल जे त्यांनी स्टेटमेंट केलं त्याच्यावर आमचं तिकीट कापण्याचा अधिकार आमचे पार्टीचे नेते, शीर्षस्थ नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आहे, प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आमचे, मोदीचे अमितभाई आहे, मोठे मोठे माणसं आहेत, याचे आश्रय तर आपली पार्टी चालू आहे म्हणा, आम्हाला कुठं सांगतो तो। हा तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पार्टी हा एक तर सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि याच्यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड असते, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, प्रदेश अध्यक्ष असेल, इतर मान्यवर जे आमचे नेते आहेत ते असतात आणि ते ठरवतात तिकीट कोणाला द्यायची, कोणाला कापायची। आमचा बाहेरचा कोणताही व्यक्ती असं तिकीट कापणं किंवा तिकीटवर बोलणं हे संयुक्तिक नाही आणि बोलू सुद्धा नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की पार्टी ठरवेल ना काय करायचं। आता प्रवीण पोटेला तिकीट द्यायची आहे, राजू भोले द्यायची आहे, दादाला तिकीट द्यायची आहे, पार्टी ठरवेल। बाहेरचा व्यक्ती कोणी ठरू शकत नाही। आणि याच्या आधी सुद्धा कोणी जर दावा करत असेल तर मी याला तिकीट दिली, मी त्याची तिकीट कापले, हा दावा खोटा आहे। याच्यामध्ये बिलकुल नाही। पक्षाच्या तिकिटाच्या बाबतीत बाहेरच्या इतर पक्षाची तर जाऊच द्या, पण पक्षांची जीही आमचे शीर्षस्थ नेते आहेत त्यांचेही आजपर्यंतचे हेच स्टेटमेंट आहे, मग ते देवेंद्रजी असतील की माननीय मोदीजी असतील किंवा प्रदेशाध्यक्ष कोणीही असो, त्या सगळ्यांनी आजपर्यंतही प्रत्येक वेळी हे सांगितलेलंच आहे की पक्षाची तिकीट ही पार्लमेंटरी बोर्डामध्येच फिक्स होते। त्यामध्ये सगळे जे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य असतात ते यामध्ये विचार करतात, चर्चा करतात आणि निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच्यानुसार या तिकिटा फायनल होत असतात। त्याच्यामुळं कोणाची तिकीट मी कापली, कोणाची तिकीट मी देतो हा विषय तर मान्यच होऊ शकत नाही। त्याच्यामुळं त्या स्टेटमेंटमध्ये कुठलेही तथ्य नाही आहे असं मला वाटते।